आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बीडमधीलच आमदाराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता। प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा। मराठा आमदाराला मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा कारभार तुर्तास अजित पवार यांच्याकडे। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर कारभार तुर्तास अजित पवारांकडे। विधान परिषदेमधील 5 जागा रिक्त, 5 पैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात। राम सातपुते, जगदीश मुळीक, संदीप जोशी, संजय केनीकर, प्रमोद जठार, केशव उपाध्ये यांचं नाव चर्चेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा। शिंदेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, शीतल म्हात्रे, रवींद्र फाटक, त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना संधी मिळण्याची शक्यता। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे 3 आमदार आक्रमक। पालकमंत्री पदाचा वाद सुटला नाही तर डीपीटीसी होऊ न देण्याचा आमदारांचा पवित्रा। रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल, काळजी करू नका, आमदार भरत गोगावले यांच्याकडून विश्वास व्यक्त। रायगडला जाग येते की नाही येते, जाग येते, सगळं येते। आमचा औरंगजेब सुतारवाडीमध्ये बसलाय। आमदार महेंद्र थोरवे यांची नाव न घेता सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका। चुकीच्या पद्धतीनं राजकारण केल्यास रायगड लोकसभा लढवण्याची तयारी असल्याचा देखील इशारा। प्रशांत कोरटकर महायुती सरकारचा हस्तक आहे का? ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांचा सवाल। कोरटकरला कोल्हापुरी पायताण बसतील, संजय पवार यांचा इशारा। आरोपी दत्ता गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरायचा। स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील तपासामध्ये नवी माहिती समोर। पोलिसांच्या वेशातले आरोपी गाडेचे फोटो पोलिसांच्या हाती।